बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज 13 ऑगस्ट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज 200 पुण्यश्लोक अहिल्याबाई पूर्ण आयुष्य समाजासाठी घालवलं अशा या महान अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीनिमित्त आपल्या प्रशालेचे आमचे सहकारी श्रीयुत शिसाळ सर हे या ठिकाणी आपल्याला मनोगत व्यक्त त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो। तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर, पर्यवेक्षक दाभाडे सर, साबळे सर, तसेच सांस्कृतिक विभाग सर्व विभागाचे प्रमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख, आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी यांचे सहर्ष स्वागत। जय हिंद। धन्यवाद सर। मी तृप्त केले तहानलेल्या जीवा, जात धर्म विसरूनी दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा। अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा। स्वातंत्र्य रक्षणे आपुले ही वीर रणरागिणी झाली, ही गोरगरिबांची माय माऊली थोर अहिल्या जन्मा आली। लोककल्याणकारी राणी अहिल्या राजकारभारात तरबेज होत्या, दीनदुबळ्यांसाठी आई समान तत्वज्ञानी आणि कुशल संघटक होत्या। मनगटात ताकद, तयांच्या तलवारीत आग होती, इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती। राणी असूनही वेगळी तिची छाप होती, अशी राणी अहिल्याबाई होती। मधुर होती जिची बाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी। गाजवल्या जिने दिशादाही, तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही। सुखात नांदली आमची जनता, कारण उत्तम शासक तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता। प्रतिमेचं पूजन होत आहे। सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थान आहे, विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायचे। धन्यवाद सर। प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर, पर्यवेक्षक आरपी कदम सर, दाभाडे सर, साबळे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख फाकडे मॅडम, गुरव मॅडम येत आहेत, माध्यमिक प्राथमिक विभागाकडील सर्व अध्यापक बंधू भगिनी, बीएड प्रशिक्षणार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी हो। अहिल्यादेवी हे नाव उच्चारताच एका साध्वीचा चेहरा दृष्टीसमोर उभा। चौंडीच्या पाटलांची ही लेख अहिल्यादेवींच्या जन्मवेळच्या तिथी नक्षत्राची नोंद नाही, त्यातील उत्तम योगांचीही माहिती नाही, पण त्यांची थोरवी 275 अवघा देश गातो आहे। मुलांनो, अहिल्यादेवींचं स्मारक चौंडी येथे अहिल्यादेवी मंदिराच्या रूपाने उभे असले तरी काशीपासून रामेश्वर पर्यंत त्यांच्या दानशूरतेची असंख्य स्मारके उभी आहेत। एखाद्या महाकाव्याच्या नायिकेप्रमाणे त्यांचं आयुष्य होतं। दगडालाही पाझर फुटावा असं दुःख दैवानं त्यांच्या पदरी बांधलं। जीवनात अनेक वादळं आली, अगदी जीव घेणी, आयुष्य उन्मळून टाकणारी, पण अहिल्यादेवी त्या वादळात ठाम उभा राहिल्या, झुकल्या नाहीत की वाकल्या नाहीत। मुलांनो, त्यांचं 70 वर्षांचं आयुष्य म्हणजे एक रखरखीत उन्हाळा होता,
पण त्यांची थोरवी अशी की रखरखीत उन्हातून वाटचाल करताना त्यांनी इतरांवर सावली धरली, इतरांची आयुष्ये सुखकर केली. पुराणातल्या अहिल्यालाही धन्यता वाटावी असं तपस्वी जीवन त्या जगल्या. अगदी योगायोगानं मल्हारराव होळकरांसारख्या मातब्बर मुत्सद्द्यांच्या दृष्टीस त्या पडल्या आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं. होळकर घराण्याच्या त्या लक्ष्मी बनल्या. मल्हारराव होळकरांनी त्यांना राज्यकारभाराचं चौफेर शिक्षण दिलं. युद्धाचं शिक्षण त्यांना मिळावं म्हणून मल्हारराव अहिल्यादेवींना प्रत्यक्ष मोहिमेवरती घेऊन जात असत. मुलांनो, अहिल्यादेवींची राहणी अतिशय साधी होती. पती निधनानंतर त्यांनी शुभ्र वस्त्रे स्वीकारली, ती मृत्यूपर्यंत. लाकडापासून बनवलेल्या खडावा त्या पायात घालत असत. बसण्याकरिता पांढऱ्या घोंगडीचा उपयोग करत, केवळ शाकाहार घेत. प्रजाजनांचा त्यांनी मुलांनो पुत्रवत असा सांभाळ केला. प्रजेला मातेची माया दिली. त्यामुळे पेशव्यांच्या कागदपत्रात अहिल्यादेवींचा उल्लेख गंगाजळ निर्मळ मातोश्री म्हणून त्यांचा उल्लेख होत असे. मुलांनो, देवानं या पृथ्वी तलावर एक दयाळू हृदयाची तेजस्वी कीर्तिमान देवी पाठवली आणि ती माणसांच्या जगात अजरामर आदरणीय झाली. तिचे नाव म्हणजे अहिल्या. इतिहासाच्या पानांना सुद्धा तेजस्वी व्यक्तिमत्वांची प्रतीक्षा असते. या पानांची उपेक्षा होऊ नये म्हणून नीती पुण्यश्लोक अहिल्यादेवी की कर्तबगार व्यक्तिमत्वे जन्माला घालीत असते. जॉन माल्कम नावाच्या विचारवंताचा एक अभिप्राय मोठा समर्पक आहे. तो म्हणतो, भारताला अहिल्यादेवी अशी एक राणी मिळाली जिच्या ठिकाणी गंगेचे पावित्र्य, सागराचे गांभीर्य, सूर्याची दाहकता, वाऱ्याची शीतलता यांचा मनोहर मिलाप झालेला होता. विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यादेवींनी 28 वर्षे राज्यकारभार केला. एका स्त्रीनं एका राज्याची जबाबदारी सांभाळायची, ती देखील न्याय, सुरक्षा, शांतता हे सारं कायम राखून, हे सारं अघटित आणि अपूर्व असं आहे. तर उत्तर भारतात मराठ्यांचं स्वराज्य टिकवून ठेवण्याची कामगिरी अहिल्यादेवींनी पार पाडलेली आहे. त्यांच्या जीवनातला बालपणीचा एक प्रसंग सांगतो आणि मी आपली रजा घेतो. विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यादेवींवरती बालपणातच सात्विकतेचे आणि चिमुकली अहल्या पटकन म्हणाली, तो बुलबुल काय माझा शत्रू आहे? तोही आमचा पाहुणा आहे. पाहुण्यांना मारण्याची आमची प्रथा नाही. मुक्या जनावरांवर, निष्पाप प्राण्यांवर प्रेम करावं. पुढे मुलांना याच मुलीनं इंदूर संस्थांची सत्ता हाती असताना जनावरांसाठी अभयारण्य, पक्ष्यांसाठी अभयारण्य निर्माण केलेले आहेत. तर अखिल भारतात अहिल्यादेवींनी मंदिर उभारली, घाट बांधले, विहिरी बांधल्या, अन्नछत्रे उघडली. तर त्यांचं सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्य फारच मोठं आहे. तर त्यांच्या या कार्याला आज पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी आपली भाषण सादर करतील. कुमारी प्रांजल शिसाळ ही एक कविता सादर करेल. इयत्ता 7वी ची विद्यार्थिनी. पवित्र देवी स्वर्गलोकीची येई यमुनेवरती, धारण केले नाव अहिल्या झाली युग निर्माती. ती धनगर कुलोत्पन्ना, ती राजमहर्षी धन्या, पुलकित पाहुणी शास्त्र तेजो मालो भूची माती. धर्माची वाही चिंता, संस्कृतीचा विचार चिता, तिच्याच ती झाली वेची विता. धर्मरक्षणी प्रजा पालनी झाली तिज संती, तपस्विनीचे जीवन जगली, जनहित रक्ष दक्ष राहिली. आक्रमकाची कधी ना भ्याली, पुत्र म्हणून वाहवी ममता भाग्यरथी. ती मांगल्याची मूर्ती, ती नारी जीवन पुरती, ती कविजनांची स्फूर्ती. पुण्यश्लोक म्हणविली झाली अजराम भारती, पुण्यश्लोक म्हणविली झाली अजराम भारती. धन्यवाद. खूप सुंदर. न बघता तिने आपली कविता सादर केलेली आहे. यानंतर का विभूते ही आपलं भाषण सादर करेल. भारतभर पसरली कीर्ती तिची, तीर्थक्षेत्री झाली. भारतभर पसरली कीर्ती तिची, तीर्थक्षेत्री बांधल्या धर्मशाळा. भारतभर पसरली कीर्ती तिची, तीर्थक्षेत्री बांधल्या धर्मशाळा. सुधार कारुण्यमूर्ती अहिल्या माता, रैतेश लावला तिने लळा, रैतेश लावला तिने लळा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. माझे नाव कृतिका विजय विभूते, इयत्ता 7वी तुकडीय. आज अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यदिनानिमित्त मी माझे छोटेसे मनोगत व्यक्त करीत आहे.
मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनेक शूर पराक्रमी होऊन गेले, पण एक अशी राणी म्हणजेच अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या गावी झाला. ही तीच महिला आहे जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचा तंत्र हिंदुस्थानाच्या मातीत राबविला. ही तीच अहिल्या आहे जिने चूल आणि मूल समाज व्यवस्थेला झुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेऊन तब्बल 29 वर्षे राज्यकारभार केला. ही तीच अहिल्या आहे. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला. त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्व असेल तर ते त्यांच्या सासऱ्यांचे. 1754 मध्ये कुबेरच्या लढाईत त्यांच्या पतीचे वीरमरण झाले. त्यानंतर 12 वर्षांनी त्यांच्या सासऱ्यांचे अनंतात विलीन झाले. त्यानंतर अहिल्याबाईंनी रयतेचा कारभार आपल्या हाती घेऊन तब्बल 29 वर्षे आदर्श राज्यकारभार केला आणि त्यामध्येच त्यांचे 1795 मध्ये विलीन झाले. जाता जाता एवढंच म्हणते मित्र हो. होळकरांची सून महागुणी शिक्षणाची ओढ लहानपणी. ती जाहिली अहिल्या राणी. धन्यवाद. खूप सुंदर भाषण सादर करणारे या दोघींचं गोड कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून तुम्ही कशी तयारी करायची आहे न बघता त्यांनी कविता आणि भाषण सादर केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर आजचे वाढदिवस कीर्तामुळे बेटे संविधान 2 मिनिटात मी आभार या ठिकाणी संपवतोय. कल्पना येऊन लागतंय. तर आजचा जो अतिशय छान असा जो कार्यक्रम झाला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीसाठी आपल्याच प्राथमिक विभागाचे मराठी विषयाचे तज्ज्ञ अध्यापक श्रीयुत D.S. शिसा सर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जे जीवनचरित्र आहे त्या जीवनचरित्राबद्दल अतिशय छान अशा प्रकारची माहिती आपल्याला सांगितली. त्याबद्दल प्रशालेच्या वतीने D.S. शिसा सर यांचं हार्दिक आभार. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल आपल्याच प्राथमिक विभागाच्या विद्यार्थिनी प्रांजल शिसा आणि वेदिका विभूते यांनी सुद्धा अहिल्याबाई होळकर यांचं थोडक्यात जे जीवनचरित्र आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तर त्या दोघींचं सुद्धा प्रशालेच्या वतीने गोड कौतुक. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याच प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत A.S. सावंत सर हे उपस्थित राहिले, त्यांचाही आभार. तसेच पर्यवेक्षक R.P. कदम सर आणि S.V. दाभाडे सर हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचाही आभार. तसेच या कार्यक्रमासाठी प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच B.Ed प्रशिक्षणार्थी सर्व शिक्षिका या सुद्धा उपस्थित राहिल्या, त्यांचाही आभार. तसेच हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करण्याचं काम जे केलं ते प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख पाकडे मॅडम आणि गुरव मॅडम यांचा सुद्धा आभार. आणि तसेच सगळ्यात शेवटी तुम्ही उन्हात बसून अतिशय छानपणे हा कार्यक्रम त्या ठिकाणी ऐकलात, तुमचं सुद्धा त्या ठिकाणी गोड कौतुक. तसेच या कार्यक्रमाची उन्हात उभं राहून फोटोग्राफी करण्याचं काम P.S. पाटील सर आणि माळी आपला विद्यार्थी हे या दोघांनी अतिशय छान अशी फोटोग्राफी केली, त्यांचाही त्या ठिकाणी आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.